टेनिस बॉल क्रिकेट गाजवलं. रब्बर बॉल क्रिकेटमध्ये दिनूची बॅटिंग नेहमीच पाहण्यासारखी राहिली आहे. इकडे कन्नमर नगरला पण दिनूचा दणका बघितला. 6 बॉल 6 6 असे अनेक विक्रम दिनूच्या नावावर आहेत. आणि अंडरआर्म क्रिकेट म्हणजे अनेक अंडरआर्म क्रिकेट सुरुवातीपासून दिनू खूप चांगला खेळलाय. अगदी मुंबईतील अनेक मोठमोठ्या अंडरआर्मच्या क्रीडा स्पर्धा देखील दिनूला गाजवताना पाहिलं गेलंय. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पहिली ओव्हर घेऊन ओमकार वाव वाव या नावाने देखील ओळखले जातात आणि वरळीचे आहेत. वरळीकरांचा एक वेगळा दबदबा राहिलाय. महत्वपूर्ण मॅच. स्ट्रायकनला दिनू, बॉलिंग साठी ओमकार. चार ओव्हरची मॅच आहे. टॉस जिंकला दिला सत्यविनायक कांबोटे संघाने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेला. लेट्स प्ले गेम ऑन. मॅचला होती सुरुवात. पहिली ओव्हर घेऊन ओमकार. पहिलाच बॉल ओमकारने अँगल बनवला आणि काय बॉल टाकलाय. अफलातून अँगल बनवला म्हणजे वरळी नाक्यावरून डायरेक्ट बॉल राईटला प्रभादेवीला बॉल वळवला आणि हीच वरळीकरांची खासियत आहे. चांगला बॉल पाहायला मिळाला ओमकार यांच्या माध्यमातून. या बॉलवरती देखील अफलातून स्पीड पाहिली गेली आणि बॅटरला जागेवरती थांबवलं. आकाशला मेन बेनिफिट आहे की आकाश टॉस जिंकला आणि आपण पहिले फिल्डिंग करूया. एक रन नाही ते खातं ओपन केलं गेलं. विकास कांबळेला माहिती आहे की समोर तगडा बॉलिंग अटॅक आहे त्यामुळे कुठेतरी आता रन्स बनवावे लागतील. 4 ओव्हरमध्ये 50-55 वर आपण फाईट करू शकतो कारण की आपल्याकडे पण बॉलिंग अटॅक चांगला आहे. ऋत्विक आहे, त्यानंतर अक्षय गुरव आहे, सिनान आहे, त्यामुळे ऋषी आहेत, ओमकार पाटणे आहेत. त्यामुळे पाऊस पण थांबला. स्पिनर्स पण कामगिरी करू शकतात. ओमकार लहरामध्ये आला आणि मगाशी स्वप्नीलने सांगितले जर बॉल सुका असेल तर आम्ही अजून त्याच ग्रिपने बॉलिंग करू शकतो आणि आता ओमकार पण त्याच अंदाजामध्ये बॉलिंग करतोय. खूप चांगली ग्राफिक अगदी बघायला पण टी शर्ट शॉर्ट्स खूप बघायला छान वाटतं. त्यात कॅप सिंहगड स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून खूप चांगल्या कॅप पण आपल्याला इथे प्रोव्हाइड करण्यात आल्या. श्रीसाई स्पोर्ट्सच्या माध्यमातून टी शर्ट शॉर्ट्स अगदी पिकनिकला पण आपण घालून जाऊ शकतो अशी डिझाईन केली आहे. गोव्याला वगैरे जाताना पण आपण शॉर्ट्स घालू शकतो असं आमच्या डिझायनरचं मी कौतुक करेल. या बॉलवर पण लेग स्टिकला पिचिंग आणि नो स्ट्राईक एंडला आकाशने चान्स घेतला. ओमकार चव्हाणची एक चांगला स्पेल पाहायला मिळतो. आतापर्यंत तर रोखून ठेवला. आता ओव्हर द विकेट टाकतोय. कुठेतरी ट्रॅक चेंज केलाय आणि नो बॉल. एक्स्ट्रा रन्स टाकून चालणार नाहीयेत. 9+1 2 रननी मात्र तिकडे धावफलक पुढे जाईल. चार रन. ओमकारला पुन्हा एकदा लाईन शोधावी लागेल. एक्स्ट्रा रन टाकले तर मॅच हातातून जाऊ शकते कारण की समोर बॅटिंग लाईनअप चांगली आहे, बॉलिंग लाईन चांगली आहे. त्यामुळे बेस्ट वर्सेस बेस्ट ही मॅच देखील संपूर्ण मुंबईचं लक्ष आहे की कुठली टीम जिंकेल आणि कुठली टीम सेमीफायनल मध्ये जाईल. काल फायनल मध्ये विकी पॅकर ठाणे, प्रमोद चव्हाणने एक चांगली कामगिरी केली. झोरी, आदित्य पवार, मनीष यादव या बॉलवर देखील एक चांगली पिचिंग पाहायला मिळते. तिकडे थांबवलं. राहुल ठाकूर तिकडे पोहोचले बॉलवरती. लेग बायच्या मध्ये रन मिळेल सिंगल. 1 लाखाचं प्रथम पारितोषिक. द्वितीय क्रमांक 50,000 रुपये. भव्य दिव्य असं आयोजन श्री साई स्पोर्ट्स. स्ट्राईक एंडला विकास कांबळे. हलकसं ऊन पडलंय त्यामुळे स्कोर होण्याची इकडे शक्यता आहे. बट रन्स करावे लागतील. या बॉलवर देखील कव्हरला खेळले गेले. चांगला फटका बॉल गॅपमध्ये ट्रॅव्हल होतोय. 1 रन कंप्लीट केली होती. दुसरी रन देखील तिकडे कंप्लीट केली गेली आणि 7 रन ओमकारने एक्स्ट्रा टाकले त्यामुळे स्कोर पुन्हा थोडा वरती गेला. तर रन्सला मात्र कुठेतरी कंट्रोल करणं गरजेचं आहे. आता इकडे बॉलर ओमकार चव्हाण
अधिरा सत्यविनायक कामोटे. मागील 3-4 वर्ष कामोटे संघाने देखील एक उंच भरारी घेतली, मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा. यावर्षी वायकट्ट्यासारखी क्रीडा स्पर्धा नावावर केली. हा बॉल देखील आपण पाहिला त्या गॅपमध्ये ट्रॅव्हल झाला. बॉल मात्र थांबणार नाहीये. बॉल थोडा क्रॉस झाला तिकडे आणि निखिल पाटीलला बीट करत असताना बॉल बाउंड्रीच्या दिशेने. 4 रन. बॉल अगदी क्विक गेला. तर फिल्डरचा पण लक फॅक्टर आहे. जर बॉल पाण्यात थांबला तर थांबणार आहे, जर सुक्यामध्ये पडला तर स्कीड होणार बॉल आणि निघून जाईल. त्यामुळे थोडं आउटफील्डला फिल्डिंग करणं डिफिकल्ट आहे. श्री साई चॅम्पियनशिप SSS स्टंपवरती देखील आपण SSS लिहिलंय. 11 रन आणि ओमकार एक बाउंड्री आली. जरूर विकासला पण माहिती की आता आपण मॅच मध्ये आलोय, म्हणजे रन झालेत. जे आपलं टार्गेट होतं ते रन्स आपण इकडे कंप्लीट केलेत पहिल्या ओव्हरमध्ये. त्यामुळे आता कुठेतरी सिंगल डबल चालू ठेवणं गरजेचं आहे. या बॉलवर देखील अगदी खोल टप्प्याचा बॉल. विकास थोडे स्पीड झाले तिकडे आणि दिनूने कॉल दिला की नको. स्किड झाले विकास तिकडे. पाहू शकतो रिप्लेच्या माध्यमातून अतिशय खोल टप्प्याचा बॉल ओमकारचा आणि तिकडे थोडे स्किड झाले विकास. आणि पावसाळी क्रिकेट यायचे सांभाळून खेळणं गरजेचं आहे. ओंकारची चांगली ओव्हर आली बट 12 रन. रोहन पण थोडं स्माइल करतात की विकास तिकडे घसरले. पावसात हेच आहे, तुम्हाला स्वतःची बॉडी बॅलन्स पण करणं गरजेचं आहे. इनिंग ब्रेक्स मध्ये टॉस साठी रेडी राहायचं आहे. यानंतर डिंगडॉंग कल्याण त्यांच्या विरुद्ध डेव्हिड असल्फा पॅकर घाटकोपर. असल्फा गेले कित्येक वर्ष याही टीमचा एक बोलबाला राहिला. असल्फा पॅकर घाटकोपर. किप्परने बॅट सुकवून दिली. ओमकारने मैत्री आहे. आज श्रीकांतजी भुरीजी आपलं देखील स्वागत आहे. जय जवान गोविंदा पदक आणि आज आवर्जून उपस्थित राहिले गेले. ज्या गोविंदा पदकाची चर्चा संपूर्ण भारतातच आपण पाहिली गेली, भारताच्या बाहेर पण पाहिली गेली. असं जय जवान गोविंदा पदक आणि जोगेश्वरीची परंपरा त्यांनी जपली, अनेक विक्रम त्यांनी रचले. असे जय जवान गोविंदा पदक आपलं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. विश्व विक्रमाकडे वाटचाल चालू आहे त्यांची. बॉलिंगसाठी स्वप्नील कांबळे येतात. स्वप्नीलने मागील मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतलाय. अंडरआर्म क्रिकेट मुंबईकरांचा एक लाडका खेळ आहे. बॉलिंगसाठी स्वप्नील. या बॉल देखील समोर खेळले गेलेत. विकासने बॉल खोदून काढला बट गौतममुळे बॉल तिकडे स्लो झाला. बिपिन परब तिकडे पोहोचले. एक चांगली फेकी केली गेली. रन 2 रनने मात्र धावफलक पुढे. रन 16 रन झाले धावफलकावरती. तिसरी मॅच आजच्या दिवसाची जो जिंकेल तो मात्र सेमीफायनलला जाईल. त्यामुळे ही मॅच जिंकणं गरजेचं आहे. बॉलिंगसाठी वरळीकर स्वप्नील कांबळे. परफेक्ट बॉल पाहिला गेला आणि काय बॉल टाकलाय. परफेक्ट वाईड यॉर्कर. बॉल ऑफ द मॅच. टायमिंग झालं तर तुम्ही चांगला स्ट्रोक खेळू शकतो ह्या बॉलिंग अगेन्स्ट, बट तुम्हाला टायमिंग करणं गरजेचं आहे. थोडं डिफिकल्ट खेळ आहे आणि ह्या ऍक्शनच्या अगेन्स्ट थोडं बॅटिंग करणं टास्क आहे. स्वप्नीलने अफलातून बॉल टाकला. बॅटरला जागेवरच थांबवलं. बॅट्समन थोडी क्रॉस उभे राहिले त्यामुळे वाईडला पकडून टाकण्याचा प्रयत्न केला गेला.
या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा त्या मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल निखिल पाटील तिकडे पोहोचले आणि एक चांगला बॉल कलेक्ट केला. आज स्किट झाले आणि इकडे मोये क्षणात कशी मॅच फिरते आणि क्षणात कशी रन बनतात हे आपण बघतो. इकडे 5 रन आले. 21 4 बॉल 21 रन झाले त्या फलकावरती. मॅच मध्ये आले टीम पुन्हा एकदा तनिष्का श्री जॉर्ज 11 कल्याण. स्ट्राईक एंडला बॅटर दिनू कांबळे. अंबरनाथचा एक धडाकेबाज बॅटर. अंडरआर्म क्रिकेट पॅन्थर अंबरनाथ देखील एक टीम पूर्वी पाहिली. त्यातून देखील दिनू खूप वर्ष चांगला क्रिकेट खेळला. अनेक स्टारकास्ट अंबरनाथ मधून देखील पाहिले गेले. बाबू, ताऊ, कालू, चिकू, फाटी, त्यानंतर साई असे अनेक, भूषण शिशुपाल असे अनेक प्लेयर्स त्या अंबरनाथ मधून देखील पाहिले. 21 आणि बॉलवर स्वप्नील. स्ट्राईक एंडला दिनू पण सेन्सिबल बॅटिंग करतात. दिनूला माहिती आहे की ह्यांच्या अगेन्स्ट थोडं डिफिकल्ट आहे, बट आपण एक मॅच चालू ठेवणं गरजेचं आहे. बॉलवर देखील स्विंग अँड मिस चांगला बॉल पाहायला मिळाला. स्वप्नीलच्या माध्यमातून बीट केलं आणि बॅटरला थांबवलं. काय बॉल वळवला यार. मग स्वप्नीलने मगाशी थांबलं की सांगितलं की बॉल सुका असेल तर आम्ही अजून चांगला कट करू शकतो आणि स्वप्नीलने तिकडे स्वतःला सिद्ध केलं. गुड बॉल. या बॉल देखील चांगला ड्राईव्ह केला गेला. दिनू अगदी खूप चांगली फेकी केली गेली तिकडे. आकाश गुरवणे. 2 ओव्हर संपलेत आणि रन झालेत विदाउट लॉस 22. 22 रन झालेत. अगदी 11च्या सरासरीने चांगला स्कोर चालू आहे, त्यामुळे मॅच ऑन आहे. इनिंग ब्रेक्स मध्ये टॉस केला जाईल. बावीस रन अदिरा स्पोर्ट्स क्लब कामोटे. अदिरा सत्यविनायक कामोटे अशी मॅच चालू आहे त्यांच्या विरुद्ध. टीम तनिष्का श्री जॉर्ज 11 कल्याण. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर अनिकेतच्या हातामध्ये बॉल दिला. अजून एक वर्लीकर मात्र बॉलिंगसाठी येतो आहे. आज स्टेशन वाईज मध्ये वर्ली संघ नावारूपाला आला आणि त्यानंतर अनेक व्यावसायिक गटात देखील त्यांनी जागा मिळवली. वर्लीमध्ये प्लास्टिक बॉलचं, कवटी बॉलचं क्रिकेट पण खूप चांगल्या पद्धतीने खेळलं जातं. त्या परिसराला तिकडे पण चांगला क्रेज आहे कवटी बॉलच्या क्रिकेटला. आणि रब्बर बॉलने ह्या पद्धतीचे ऍक्शन. बॉलर अनिकेत तयार आहे. वेगवेगळ्या प्रकारचे ऍक्शन आहे, म्हणजे काही जण धावत येऊन टाकतात, काही जण जागेवर उभे राहून टाकतात. काल आपण हरीशला पण पाहिलं मुलुंडच्या अशा ऍक्शनची बॉलिंग पाहिली गेली. काल जेरीला आपण पाहिलं नवी मुंबईच्या. जेरीची पण एक चांगली ऍक्शन आहे. काल जेरीनी पण प्रभावित कामगिरी केली ऑल ओव्हर आपल्या ऍक्शनच्या जोरावरती. आपण ग्राफिक पाहतो आपलं ट्रायडन लॉजिस्टिक मुंबई, ऑल ओव्हर आपले सीके टेक्सटाईल, प्लॅन डी, सिंहगड स्पोर्ट्स, ऑल ओव्हर स्पॉन्सर्स, विनायक इव्हेंट्स. आज त्यांचंही आपण ग्राफिक बनवलंय आणि ही टी शर्ट खूप चांगली डिझाईन केली आहे. सर्व प्लेयर्सला टी शर्ट, शॉर्ट्स, कॅप आपण इकडे प्रोव्हाइड केलंय. बॉलर अनिकेत. स्ट्राईक एंडला बॅटर दिनू. या बॉलवर देखील पहिलाच बॉल मला असं वाटतं धीम्या गतीचा टाकण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे आणि फंबलिंग झाली थोडी. आपण पाहिलं तिकडे स्वप्नील. ट्रिपल एस चॅम्पियनशिपचा कॉलरवरती लोगो पाहतोय. सिंहगड स्पोर्ट्सची कॅप. बी अ किंग. किंग इज ऑलवेज किंग. मधु सर आपलं पण स्वागत आहे. विपुल पांडुलकर सर आपलं पण अगदी मनापासून हार्दिक स्वागत. आज आवर्जून या क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित राहिले गेले. बॅटर दिनू. स्ट्राईक एंडला बॉलिंगसाठी अनिकेत. या बॉलवर देखील अनिकेतचा भन्नाट वेग आणि डॉट केला गेलाय. खूप चांगल्या पद्धतीचे ऍक्शन आणि बट वर्लीकरांचं मी बघितलं मागील 2-3 वर्ष एक बॉलर एका टीम मध्ये खेळला तर एकावरती 2 फ्री. म्हणजे ओमकार खेळला, स्वप्नील खेळला तर अनिकेत पण त्या टीम मध्ये.
म्हणजे हे वर्लीकरांचं आहे की तिघं आम्ही येणार तर एकाच टीम मध्ये खेळणार आणि आज हे वर्लीकरांचं पाहिलं गेलं. इकडे पण धावपळ चालू आहे, स्ट्राईक केला चान्स आहे आणि रन कंप्लीट केले गेले तिकडे. परागजी पाटील आपलं पण स्वागत आहे. पराग दादा आज आवर्जून इथे उपस्थित राहिलेत आणि श्री साई स्पोर्ट्सचे अगदी पडद्यामागच्या कलाकार रिव्ह्यू आहे तळंबार. विकी पॅकर ठाणे काल संघ फायनलला आला तर त्यांनी आज आपल्याला असं डिक्लेअर केलं की एक हात मदतीसाठी आपण 5,000 रुपये त्यांनी पण डिक्लेअर केलं. थँक्यू सो मच विकी पॅकर ठाणे, आज आपलं सहकार्य राहिलंय आणि विकी पॅकर ठाणे टीमने पण इकडे आज आम्हाला म्हणजे सर्व गोरगरिबांसाठी आपण पण मदत केली पाहिजे. काल यंग पॅकर माझगाव वैभव सरांनी पण खूप कंपास, त्यानंतर कोणी विशू रेनकोट, अनेक गोष्टी आपण भेट देतो आणि आपला इव्हेंट झाल्यानंतर आपण 1-2 वीकेंड पकडून आपण भिवंडी वाडा त्या परिसरात ज्या गरजू विद्यार्थ्यांना, गरजू नागरिकांना ज्या वस्तू भेटत नाहीत त्या वस्तू आपण प्रोव्हाइड करतो. ही श्री साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून एक हात मदतीचा. संदीप आचार्य सँडी पण इकडे जॉईन होतात, अमित पाटील, दीपल शहा अशी एक चांगली स्टारकास्ट यानंतर देखील पाहायला मिळेल. असलबा पॅकर घाटकोपर, त्यांच्या विरुद्ध टिंगडॉंग कल्याण नो नाहीये. एक्स्ट्रा रन्स आलेत बट दोघं पण खेळाडू जिद्दी आहेत, विकेट सोडत नाहीयेत. त्यांना माहिती आहे एकाच दुसरी ओव्हर आपल्याला भेटणार, त्या ओव्हरमध्ये आपण चान्स घेऊयात. दिनू कांबळेकडे देखील क्षमता आहे बट अनिकेत परब पण इकडे चांगली कामगिरी करतात. 3 बॉलमध्ये आतापर्यंत 2 रन. बॉलर अनिकेत या बॉलवरती देखील बीट केलं गेलं. एक चांगली बॉलिंग अनिकेत परब. अनिकेत परब आधी बॉडीने पण रग्बी प्लेअर वाटतात आणि भन्नाट वेग आहे. अक्की देखील एक चांगली बॉलिंग करायची, त्याची देखील धावत देऊन एक वेगळी ऍक्शन होती. अनेक बॉलर वर्ल्ड माध्यमातून पाहिले गेले आणि वर्ल्डकरांनी म्हणजे अखिल असेल, जयेश नाईक असेल अशी अनेक स्टारकास्ट त्या परिसरातून पाहिली. बॉलर अनिकेत परब स्ट्राईक एंडला दिनू. या बॉलवर धीम्या गतीचा बॉल दिनूने रीड केलाय. डी फॉर दिनू आणि डी फॉर डेंजरस दिनू. स्लोअर पण टाकला बट दिनूने तो पिक केला आणि एक वेगळ्या अंदाजामध्ये समोर स्ट्रोक येत असताना 6 रनसाठी स्टँड अँड डिलिव्हर परफेक्ट. अगदी क्रिस गेल स्टाईलने फटका खेळले. दिनू स्पिन बॉलिंग पण चांगली रीड केली, त्यामुळे दिनूला नजर खूप चांगली आहे. जो अंडरआर्म क्रिकेट चांगला खेळतो त्याची नजर परफेक्ट होते आणि दिनूने सिद्धेश शेठ शेलार आपलं पण अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. श्री साई कलेक्शन त्यांनी देखील आपल्याला इकडे डोनेट केलंय. शेलार साहेब आपला पण आभार आहे. 5,000 रुपयाची देणगी त्यांनी पण आज एकाच मदतीसाठी. बॉलर अनिकेतने कुठेतरी व्हेरिएशन केलं पण त्या बॉलवर 6 आला आणि या बॉलवरती नो बॉल. इकडे मात्र रन कंप्लीट केले गेले. सिंगल नो +1 म्हणजे 2 रन मिळतील. मॅच पुन्हा एकदा ऑन झाली आहे आणि तनिष्का श्रीलेवन जॉर्ज कल्याण संघ देखील इथे मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करताना आपण पाहिलं गेलं. 34 रन झालेत. दोन्ही मॅच म्हणून पकडून मला असं वाटतं 100 रन कंप्लीट केले दोघांनी मिळून. 94 आणि 34 128 झाले. 128 रन मात्र दोघांनीच मिळवले विदाउट लॉस. मागील मॅच मध्ये 94 नॉट आउट होते आणि आता 34. आणि मॅच मध्ये आहे टीम तनिष्का श्रीलेवन जॉर्ज कल्याण संघ देखील मॅच सोडणार नाहीये. या बॉलवरती देखील चांगली पिचिंग पाहिली गेली आणि 1 रन मिळेल. अनिकेत नाराज असेल त्याच्या स्लोअर रनवरती कारण की तो 6 आला. बाकी त्यांनी चांगली बॉलिंग केली पण त्यांनी व्हेरिएशन केलं, काहीतरी शिकूयात आणि हलका बॉल टाकण्याचा प्रयत्न केला गेला. पण 3 ओव्हरचा खेळ संपला. 35 रन झालेत आणि दिनू आणि विकासने पण एक चांगली. कांबळे 2 मात्र आज तयारीतच झालेत. बॉल प्लेड 35 रन झालेत आणि अजूनही शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अगदी स्ट्राईक एंडला बॅटर विकास कांबळे 35.
पहिलाच बॉल राहुलने खूपच बाहेर. राहू दे नो बॉल. नो +1. 37 रन झालेत. दोन्ही बॅटरनी पेशन्स खूप चांगला ठेवला. पहिल्या 3 ओव्हरमध्ये शांततेने बॅटिंग केली आहे. एकच 6 आणि एक बाउंड्री आली आहे. त्यामुळे मॅच बघायला चांगली मजा येते. बट ही ओव्हर डेथ ओव्हरमध्ये कशा प्रकारे बॅटिंग करतील. बॅटिंगसाठी स्ट्राईक एंडला दिनू कांबळे. त्याच्या बॅटमधून एक 6 आला. बॉलिंगसाठी राहुल ठाकूर चांगल्या पद्धतीने बॉल कट करतात. क्षमता आहे त्यांच्याकडे पण देखील आणि पाऊस पण हलकासा थांबलाय त्यामुळे बॉल पण सुका आहे. बॉल फिरवू शकतात. बघत कशा प्रकारे बॅटल आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट. स्ट्राईक एंडला दिनू. या बॉलवर देखील अक्षरशः खोदून काढण्याचा प्रयत्न केला गेला आहे आणि तिकडे चांगली फेकी केली गेली. निखिल पाटील तिकडे बॉलवर पोहोचले. त्याच्यावर 2 रन कंप्लीट केले गेले आहेत आणि बघत कशा प्रकारे हा अजूनही डावाला मात्र एक फिनिशिंग टच कसा देतो दिनू. आज आलेले सर्व आमचे मित्रपरिवार श्री साई स्पोर्ट्स या नावासाठी आज आवर्जून इकडे उपस्थित राहिले गेले. शैलेश पाटील, पराग पाटील या नावासाठी आज माणसं जपली आणि अनेक मित्रपरिवार आज इकडे आपल्याला भेट देतील. सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. या टुर्नामेंटसाठी आज आपण येत आहे आपला वेळात वेळ काढून. बॉलर राहुल. स्ट्राईक एंडला दिनू. या बॉलवर देखील दिनूचा एक वेगळ्या अंदाजामध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. अखिल तिकडे होते आणि बॅटर आउट. राहुलने स्ट्रॅटेजी चांगली टाकली की दिनू पासून लांब टाकण्याचा प्रयत्न केला गेला आणि जाळ्यामध्ये फसवलं. खूपच बाहेर होता बॉल बट दिनूने त्याला छेडछाड करण्याचा प्रयत्न केला गेला आणि फटका फसला. तिकडे दिनूला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. चांगली बॉलिंग केली राहुल ठाकूरने. दुसरा दिवस आहे. 1 लाखाचं प्रथम पारितोषिक. एक हात मदतीचा. माणसातील माणुसकी जपण्याचा त्यांची टॅगलाईन आहे की आपण मदत केली पाहिजे. तेव्हाने आपल्याला खूप काही दिलंय त्यातलं आपण लोकांना दिलं पाहिजे. न्यू बॅटर रोहन चिल्ले तर मैदानाच्या आतमध्ये ॲज अ कॅप्टन. खूप चांगलं क्रिकेट रोहन पण खेळलेत. यावर्षी ठाण्यातील आनंद दिघे साहेबांच्या देखील टुर्नामेंटला प्लेअर ऑफ द सिरीजचा पुरस्कार मिळवला. रोहन चिल्ले. या बॉलवर राहुल ठाकूरने देखील एक चांगली पिचिंग पाहिली गेली. रोहनला जागेवरती थांबवलं. गुड बॉल ठाकूर आणि ऑफ स्टिकला पकडून बॉल टाकला. रोहनला मात्र जागेवर थांबवलं. डेथ ओव्हरमध्ये डॉट बॉल करून चालणार नाहीये. सिंगल रन्स आले तरी हरकत नाहीये बट रन्सचा मीटर चालू ठेवणं गरजेचं आहे. बॉलर राहुल, बॅटर रोहन चिल्ले थोडे ऑफ स्टिकला सफल झालेत. वेगळा स्टान्स आहे. एका दुसरा मोठा स्ट्रोक शोधावा लागेल. येल्लो कॅप, येल्लो बॅट पण आहे. शूज पण सेम कलरचे आहेत. या बॉल देखील अक्षरशः खोदून काढलाय. गुड बॉल आणि राहुल ठाकूरचा एक परफेक्ट यॉर्कर. तिकडे 2 रन कंप्लीट केले गेलेत आणि 3रा रनचा प्रयत्न केला गेला. बॅटर आउट आणि रोहन थोडे अगोदरच निघून आले तिकडे आणि मैदानाच्या बाहेर जावं लागेल रोहन चिल्लेला. आणि कुठेतरी ही मॅच आपण पाहिलं तर अजूनही दुसरं डाव पण तसाच रंगेल का यावर देखील सर्वांच्या नजर असणार आहेत. बघूयात कशा प्रकारे हा डाव अजून टचअप देतात. न्यू बॅटर सुनील विश्वकर्मा गांगुली येतात. गांगुलीची देखील या ग्राउंडवरती चांगली बॅटिंग राहिली आहे आणि खूप चांगलं क्रिकेट गांगुलीने देखील खेळलं. खूप वर्ष तनिष्का श्रीलमन जॉर्ज कल्याण संघासाठी देखील राहिला आहे. कल्याण परिसरातील एक नामवंत खेळाडू आहे आणि मुंबईतील देखील खूप चांगलं क्रिकेट खेळला. सुनील विश्वकर्मा गांगुली. 41 रन झाली धावफलकावरती. 2 विकेट गेलेत. बॉलर राहुल ठाकूरने चांगला स्पेल टाकला. आता 2 बॉल क्रिकेटच्या भाषेमध्ये भावा 2 बॉल पकडून आणि आकाशचा तोच आवाज असेल भावा 2 बॉल पकडून टाक. इम्पॉर्टंट आहेत. पण सुनील विश्वकर्मा गांगुली या बॉलवर उडवला गांगुलीने. पहिलाच बॉल गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होईल आणि बॉल निघून जाईल. 1 बाउन्स बाउंड्री. रन मशीन आली आणि रन करून गेली आहे. 4 रन. थोडं अनिकेतने घाई केली
आणि अनिकेत थोडे पुढे आले आणि बॉल डायरेक्ट कांजूरमार करून भांडुपला बॉल निघून गेला. 4 रन. 45 रन, 2 विकेट. शेवटच्या बॉलवर 6 आला तर 50 कंप्लीट होऊ शकते. 50चा आकडा केला तर थोडं माइंड वेगळं होतं की 50 वरती चेस करायचे आहेत. त्यामुळे हा बॉल इम्पॉर्टंट राहुल ठाकूरला. जर चांगला बॉल टाकला तर 50च्या आतमध्ये ठेवलं तर मॅच बघायला अजून मजा येईल. पण 50 झाली तर बॉलरचा पण कॉन्फिडन्स वाढेल. बघूत कशा प्रकारे हा डाव रंगतोय. शेवटचा बॉल आहे. बॅटर सुनील विश्वकर्मा. शेवटचा बॉल, महत्वाचा बॉल. राहुल ठाकूर या बॉलवर बीट केलं गेलंय. बॉलला फिरवलं आणि राहुल ठाकूरचा हा बॉल डॉट बॉल. 46चं टार्गेट आहे. मिसफील्ड झाली त्यामुळे बाउंड्री आली आणि गुड बॉलिंग. राहुल ठाकूरने चांगली ओव्हर टाकली. शेवटची ओव्हर 7 रन, एक इम्पॉर्टंट विकेट मिळवली आणि चांगला स्पेल टाकला. गरज होती ही मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये थांबवण्याची. एक बाउंड्री आली जरूर, बट 46चं टार्गेट आहे. त्यानंतर आपण टॉस करत. साई श्रद्धा मित्रमंडळ यांच्या हातचे आपण टॉस केला जाईल. साई श्रद्धा मित्रमंडळ आपण यायचंय आज. त्यांचं पण सहकार्य या टुर्नामेंटला तेवढंच राहिलंय. श्री साई श्रद्धा मित्रमंडळ आणि डोनेट पण त्यांनी आपल्याला या टुर्नामेंटला केलंय. जिकडे जाईल तिकडे साईबाबांचं नाव आहे. आणि इम्पॉर्टंट मॅचचा टॉस. डिंगडॉंग कल्याण त्यांच्या विरुद्ध डेव्हिड असल्फा पॅकर. श्री साई श्रद्धा मित्रमंडळ आपण यायचंय. एक महत्वाच्या मॅचचा टॉस केला जाईल आज. आमचे श्री साई श्रद्धा मित्रमंडळ आज आवर्जून उपस्थित राहिले. आज सर्व मित्रमंडळाचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत. आणि त्याच मंडळाचे आमचे पराग पाटील, शैलेश पाटील त्याच मंडळाला बिलॉंग करतात. आणि मंडळ जपली पाहिजेत कारण की आपल्याला मोठं करणार आपलं मंडळच आहे. टॉस कोण कॉल करतोय? संदीप आचार्य सँडी कॉल करेल. हेड टेल. डिंगडॉंग कल्याण टॉस जिंकलात. निर्णय काय असेल आणि ऑल ओव्हर आज या टुर्नामेंटचे 2 शब्द ऐकेल. बॅटिंग येणार पहिले आणि टुर्नामेंट तर एकच नंबर आहे. भरपूर वर्षापासून खेळायची इच्छा होती आणि यावर्षी नंबर लागलाय. यावेळेला एक चांगली छाप सोडायचा प्रयत्न असेल आमचा. क्या होतं कल्याणचे 2-3 टीम इकडे खेळताना पाहिलं गेलं. आज डिंगडॉंग कल्याणी पण एक चांगली एंट्री केली आहे. ऑल द बेस्ट. मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. संदीप आचार्य सँडी फील्डिंग लावून घ्या बाकीच्या आपले समवेत. सँडी भाई बहुत साल से टूर्नामेंट आप भी खेल रहे हैं और अंडरआर्म क्रिकेट बहुत साल से देख रहे हैं. इस श्री साई चैंपियनशिप और श्री साई स्पोर्ट्स के बारे में 2 शब्द में जानना चाहता हूँ. श्री साई स्पोर्ट्स मेरे घर का ही है, उसका कुछ चांस नहीं है. और लास्ट 6 साल से जो टूर्नामेंट हो रहा है एक हाथ मदतीचा, ये शैलू ने बहुत अच्छा कॉन्सेप्ट ये किया है और आगे भी करते रहे. और जितने भी लोग हैं मैं तो बोलता हूँ और मदद करते रहे. लास्ट जब तक ये टूर्नामेंट ख़त्म होने तक इतना अमाउंट आ जाना था, इतना कुछ आ जाना चाहिए कि वो गरीब लोगों को और अच्छा यानी कि फैसिलिटी मिले उधर ये करने के लिए. थैंक यू सो मच. ऑल द बेस्ट सँडी भाई. अब आए इस टूर्नामेंट के बारे में. त्यानंतर श्री साई श्रद्धा मित्रमंडळाचा एक विशेष सन्मान केला जाईल. श्रीकांतजी बिर्जे जय जवान गोविंद पथकातर्फे आज इकडे आला. त्यांच्या हस्ते श्री साई श्रद्धा मित्रमंडळ आज आपल्या घरचं मंडळ आणि शैलेश पाटील, पराग पाटील यांचं हक्काचं मंडळ आज त्यांच्या हस्ते मात्र इथे जय जवान गोविंद पथकांचा हस्ते श्री साई श्रद्धा मित्रमंडळाचा एक विशेष सन्मान. त्यानंतर मी पराग पाटील यांना विनंती करेल की
जय जवान गोविंद पदकाचा एक विशेष सन्मान करायचा आहे. महाराष्ट्रातील एक असा गोविंद पदक ज्या गोविंद पदकाची चर्चा संपूर्ण जगात पाहिली आणि श्रीकांतजी बिर्जे त्यानंतर संपूर्ण त्यांची टीम म्हणजे 5 मधले 3 मधले सर्व आले आहेत. आज श्रीकांत बिर्जेसाठी मला असं वाटतं ऑरेंज कलर लकी आहे. त्यात पण 30 जर्सी असते आणि जय जवान गोविंद पदक यावर्षी विक्रम खरा आणि खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आज सर्व इकडे गोविंद पदक आला त्याबद्दल तुमचं पण आभार आहे. त्यांची पण एक प्रीमियर लीग चांगली होते. श्रीकांत सर 2 शब्द जरूर ऐकले श्री साई स्पोर्ट्स विषयी आणि एक हात मदतीचा ही त्यांची संकल्पना आहे त्याबद्दल. खूप चांगला उपक्रम केला आहे. असंच सगळ्यांनी सहयोग केला पाहिजे जेणेकरून आपली मंडळ मोठी होतील, आपला परिवार मोठा होईल. हा एक हात मदतीचा हा जो मेसेज आहे खूप चांगला आहे. ह्याच्यातून खूप काही उपक्रम राबवता येतील आणि असंच सगळ्यांचा सहयोग असेल अशी मी आशा बाळगतो. साईराम. साईराम थँक्यू सो मच. आपण पण आलात त्याबद्दल आपलं पण आभार आहे. आज सर्व त्यांची टीम इकडे आली. त्यानंतर आज श्री साई स्पोर्ट्स आणि शैलेश पाटील यांच्या विनंतीला मान देऊन नक्कीच दोघं मधुकर बालवाकर सर शिक्षक म्हणून अगदी आज कार्य करतात. त्यानंतर विपुल पनवेकर सर प्रो लिंक आज आपण दोघांनी याचे दोघांचा एक विशेष सन्मान केला जाईल. मधु सर आणि विपुल सर आपण पण यायचे. मधु सर देखील खूप चांगलं क्रिकेट खेळले गेले मधु 11 आणि आज एक दोघांचा मिळून दोन्ही मित्र आज इकडे आवर्जून उपस्थित राहिले गेले. त्यामुळे दोघांचा एक विशेष सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या दरम्यान पराग पाटील यांच्या हस्ते केला जाईल. थँक्यू सो मच. आज आपण इकडे आलात. नक्कीच मधु सर 2 शब्द नक्कीच ऐकेल. धन्यवाद सागर. सर्वप्रथम श्रीचाई चॅम्पियनशिप या परिवाराचे आम्ही दोघेही आभारी आहोत की आम्हाला इथे बोलवून आमचा सन्मान केला. नक्कीच स्पर्धेविषयी मला बोलायला आवडेल कारण शैलूचा प्रवास मी बघितला आहे. तो ज्या वेळेला क्रिकेट खेळायचा विक्टोरियन्समध्ये त्यावेळेला त्याची आणि माझी मैत्री झाली. थोडंसं मागे जातो भूतकाळात कारण त्याला मी जोगेश्वरीला बघितलं डोक्यावर ही प्लास्टिकची पिशवी असती ना त्याच्यामध्ये त्याने काहीतरी घेऊन चाललं आणि मी सहज विचारलं शैलू काय. तो म्हणतो अरे काय नाही छोटा मोठा प्रयत्न आहे धडपडतोय. आज ज्या वेळेला ह्या स्टेजवरती त्याला बघतोय की आणि त्याने जी भरारी घेतली आहे जी मेहनत घेतली आहे त्याचं फळ आणि त्याच्या माध्यमातून आज ही सगळी मंडळी जमलेली आहेत आणि हे एक हात मदतीचा हे आपल्यापैकीच कोणतरी एक का करू शकतो कारण ती परिस्थिती आपण अनुभवली आहे. त्या परिस्थितीतनं आपण लहानाचे मोठे झालोय आणि त्यामुळेच शैलू आणि त्याच्या मित्रांनी हा एक हात मदतीचा जो उपक्रम आहे. मी स्वतः एक शाळेचा शिक्षक आहे. मला माहिती आहे विद्यार्थ्यांमध्ये काय प्रकारच्या अडचणी असतात कोणाला काय प्रकारचं बॅकग्राऊंड असतं पण त्यातनं पुढे जाऊन क्रिकेटच्या माध्यमातून हे जे तो करतोय हे खूप कमी स्पर्धा किंवा आयोजक आजकालचे आयोजक बघितले तर फक्त स्वतःला प्रमोट करतात पण शैलूचं तसं नाही आहे. मी आल्या ज्यावेळेला म्हणजे बाबूने ज्यावेळेला मला सांगितलं की ही कॉन्सेप्ट आहे तू ये तिकडे टुर्नामेंटला मग म्हटलं चल आपण जाऊ आणि शैलू आपला खरंच एक सामाजिक उपक्रम म्हण किंवा एक व्यक्ती म्हणून म्हण स्वतःचा ब्रँड त्याने मोठा करण्यापेक्षा ह्या माध्यमातून तो सगळ्यांना एक वेगळा संदेश देतोय. त्याबद्दल खरंच त्याचे धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. त्यानंतर विपुल सर शॉर्टमध्ये आपण पण 2 शब्द बोलायचे नक्कीच. पहिला तर मी शैलूदाचा धन्यवाद करतो जो एवढी चांगली टुर्नामेंट भरवली आहे आणि आम्हाला इकडे बोलवलं आमचं सन्मान केलं त्याबद्दल शैलूदा थँक्यू व्हेरी मच. आणि अशीच टुर्नामेंट ही टुर्नामेंट अजून मोठी कशी करावी आणि काय करावं त्याबद्दल शैलूदा नक्की विचार करणार. आणि एक हात मदतीचा त्याबद्दल मला शैलूदा जेव्हा बोललेत त्या दिवसापासून माझं एक मत होतं की मी काहीतरी हेल्प करावं त्यांना म्हणून मी एक जाहीर करतो की माझ्याकडून 5,001 रुपये मी त्यांना ट्रान्सफर करणार. थँक्यू सर. थँक्यू. क्या बात. आणि तुमचं पण प्रो लिंक चॅनल असंच पुढे वजा. सर्वांनी भारत पाकिस्तान मॅच बघितली ती प्रो लिंकली लाईव्ह केली. असंच खूप सारे शुभेच्छा विपुल सर. आपण पण अशीच उंच भरारी घेत्या. थँक्यू सो मच. असं वेळ घेत आपण मॅचकडे वळूयात आणि बऱ्याच सरांकडे वळूयात. थँक्यू सो मच. येस थँक्यू सो मच सागर. थँक्यू सो मच विपुल पंडुलकर सर. थँक्यू सो मच मधु सर. निखिल पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. घमासान भरी मॅच एक मोठी मॅच आपल्या भेटीला येते. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना त्यामध्ये अधीरा सत्यविनायक कामोठे 46 धावांचा पाठलाग करण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि यामध्ये काय केलं ऋत्विक गोडे. क्या बात आहे. शानदार गोलंदाजी. आतापर्यंत 4 चेंडू हाताळल्यात आणि 4 चेंडूमध्ये फक्त 4 धावा त्याने खर्च केल्यात. आकाश गुरवचं बाद होणं बल्लीचं बाद होणं हे थोडेसे
श्री साई श्रद्धा मंडळाचे दत्ताराम राणे यांच्याकडून 1000 रुपयाची देणगी आलेली आहे. त्यांचा सुद्धा मनापासून आभार. श्री साई चॅम्पियनशिप 2024च्या माध्यमातून ऋतिक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत सज्ज होईल. या खेळाडूने प्रभावित केलंय. फॉर्मॅट कोणताही असो, परंतु ऋतिकची जी काही गोलंदाजी होती ती खरोखरच फलंदाजांना अडचणीची सबब. हो क्या बात आहे. स्किट झाले, तिथं पाण्याचा प्रभाव होता आणि तिथून स्किट होत असताना चेंडू हातामधून पडू दिला नाही. फेकी अचूक केली. ठीक आहे. आणि त्याचबरोबरीनं बघा कशा प्रकारे हा फेक थ्रो केला होता. शानदार थ्रो आणि त्यामुळे फक्त 2च धावा मिळाल्यात. स्टेजवरती सायकलचं सुद्धा आगमन झालंय, ज्या बॉलर, बॅटर आणि फिल्डर त्याचबरोबर क्या बात. आणि सिरीज साठी फ्रीज सुद्धा आहे, ते सुद्धा येणार आहे. आणि बक्षिसांची खैरात आहे, सगळं काही आहे. खेळाडूंसाठी टी शर्ट, कॅप, शॉर्ट सगळं काही आहे. आणि त्यानंतर ही स्पर्धा ट्रिपल एचच्या माध्यमातून लाईव्ह सुद्धा दाखवली जाते. भरघोस बक्षीस राशी, त्याचबरोबर वस्तुरूपी जी काही बक्षीस आहेत, इंडिव्हिज्युअल प्राइजेस ते सुद्धा खूप चांगले आहेत. आणि त्याचबरोबर एक हात मदतीचा सुद्धा आहे. म्हणजे ही स्पर्धा सर्वांसाठी चांगली आहे. आणि म्हणूनच एक पावसाळी रबर बॉल क्रिकेटमधील नामांकित स्पर्धांपैकी एक म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. तुर्तास 5 चेंडू 6 धावा एका गड्याच्या मोबदल्यात अशी सद्यस्थिती. अधिरा सत्यविनायक कामोठे चेसिंग मध्ये आहे आणि निखिल पाटील यावेळेला स्ट्राईक एंड वरती आहेत. राजन प्रजापती, निखिलने शानदार बॅटिंग केली होती पहिल्या मॅच मध्ये, ज्यावेळेला ते ओहो मोठा फटका. यावेळेला चेंडू हवेमध्ये, उंची जास्त आहे, 2 क्षेत्ररक्षक झेलखाली. छकुला, राहुल आणि इथे छकुलाने सोडला झेल. असे कॅच सोडणार तर कुठे वाचणार. एकाचं रूपांतर 2 मध्ये झालं. इथं 3-4 या धावांसाठी जाणं गरजेचं होतं. या धावा सुद्धा महत्वाच्या. पहा कशा प्रकारे हा फटका खेळला होता. अभि फ्रॉम द बॉडी, उजव्या यष्टीच्या बाहेर वाईड लाईनच्या दिशेने जाणारा चेंडू होता. त्याला लपेटण्याचा प्रयत्न आणि बॉटम हँडचा चांगला वापर तिथे केला होता. फक्त एकच झालं, ज्या वेळेला बॅटला चेंडू कनेक्ट झाला त्यावेळेला कडेला कोणत्या तरी लागला होता. मिडल ऑफ द बॅट कनेक्ट झाला असता, सरळ रस्त्यावरती गेला असता, जो आमच्या स्टेजच्या मागे. तुर्तास पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. अधिरा सत्यविनायक कामोठे. यानंतर होणारी मॅच सुद्धा खूप महत्वाची आहे. एका बाजूला कल्याणचा संघ, दुसऱ्या बाजूला असल्फा म्हणजेच एक दादा संघ अंडरआर्म क्रिकेट विश्वामधील मैदानात खेळ करताना दिसतील. चला घाई करा, जास्त वेळ घेऊ नका. डेव्हिड असल्फा बॅकर आणि डिंगडॉंग कल्याण असे 2 संघ आहेत. विनंती आहे सर्व खेळाडूंना, संघांना, संघनायकांना, मित्रांनो थोडा वेळ वाचवा. आपण जो वेळ घेतात तो वेळ वाचवला तर संध्याकाळी जी फायनल मॅच होणार आहे ती सुद्धा 4 ते 5 षटकांची होऊ शकते. आणि यासाठीच आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. आपलं सहकार्य अपेक्षित आहे. नवीन गोलंदाज सिनान लांबे या खेळाडूची चर्चा अंडरआर्म क्रिकेट विश्वामध्ये होत आली. आणि आज मुंबई नगरीमध्ये येत असताना कांजूरबागच्या परिवार मैदानावरती मोठ्या स्पर्धेतील मोठा खेळाडू तनिष्का श्री जॉर्ज 11 साठी. ओहो यावेळेला नो बॉल आहे. नो ++1-2 बाईटच्या रूपाने या 2 धावा, वाईटच्या रूपाने 1 धाव, नोच्या रूपाने 1 धाव आणि तब्बल 3 धावा बक्षीस रूपाने आल्यात. बघा गती आहे, परंतु गती ती नियंत्रित नसेल तर मात्र तुम्हाला धावा त्या फुकट वाटायला लागतील, बिना पैशाच्या किंवा बिना मेहनतीच्या. 3 धावा आल्यात, 11 वरती धावफलक जाऊन पोहोचले. माहित आहे राजन प्रजापतीला कशा प्रकारे बॅटिंग करायचे. आणि या मैदानावरचा राजनचा खेळ यापूर्वी जरी आपण पाहिला तरी सुद्धा चांगला राहिलाय, खास करून सत्यविनायक कामोठेसाठी खेळत असताना. मोठा फटका समोरच्या दिशेने लॉंग ऑन क्लिअर करेल का, तर हा लॉंग ऑन क्लिअर करतोय. अति सुंदर, दर्शनीय, विलोभनीय, शानदार षटकार. 6 धावा, वॉड शॉट. सिनान लांबे त्याच्यावरती केलेला हल्ला पहा कशा प्रकारे हा चेंडू हाताळला होता, परंतु चेंडू जिथे हाताळला होता, जर का सिनांची थोडीशी लेंथ पुढे असती हा चेंडू बॅटवरती आला नसता. हाताळल्यानंतर म्हणजे नो लाईनच्या पुढे टप्पा पडला तर सरळ गेलाय, कोणत्या प्रकारचा टर्न मिळाला नाही. आणि त्यानंतर समोरच्या दिशेने मारलेला नजाकतीनं भरलेला राजन प्रजापतीचा हा फटका 6 धावांसाठी गेलाय.
ओमकार मालाड आणि R1 स्पोर्ट्स दोन्ही संघाचे संघनायक आपण पद्मनाभ प्रभू बाबू सर यांचे संपर्क साधायचा आहे. 17 1 षटकाराने खूप काही बदललंय. हा षटकार नाहीये, एका चेंडूमध्ये 9 धावा गेल्यात. अशा नजरेने पाहिलं जाईल या चेंडूकडे. सिनानकडून अपेक्षा खूप मोठ्या आहेत तनिष्क श्री जॉर्ज इलेव्हन संघाला, कारण धावांचा बॅलन्स जर आपण बघितला तर तितका मोठा नाही आहे. 46 धावांचा बचाव त्यांना करायचा आणि असं असताना बिना षटकाराचा षटक इकॉनॉमिकल स्पेल गरजेचा आहे आणि तो स्पेल पाहूयात येतोय का. लक्ष्मणपूरचा चेंडू होता, यावेळेला खूप चांगल्या प्रकारे गॅदर केलं रोहन चिले. हा यष्टरक्षणातला चिता. इथे काय घडलंय, वाईट वाईट, परंतु इथे वाईट क्षण सुद्धा आलाय. निखिल पाटील तंबूच्या दिशेने जाईल कारण त्याने क्रीज सोडली होती. धावचीच्या रूपाने गडी बाद. दुसरा हात राधिरा सत्यविनायक कामोटे संघाला गॉम. श्री साई चॅम्पियनशिप 2024 आपण पाहतात आणि या स्पर्धेमध्ये अनेक जणांचा हातभार लाभलाय. त्यामध्ये सर्वाधिक मोठा हातभार जो आहे तो एकविरा स्पोर्ट्सचा म्हणजेच बाळा पाटील साहेब यांचा या स्पर्धेसाठी लाभला गेलाय. आणि वारंवार सातत्यानं कालपासून उल्लेख सुद्धा होतोय कारण सातत्यानं तो मदतीचा हात पाठीशी आहे, म्हणूनच जी कार्य होत आहेत ती चांगली होताना दिसत आहेत. ते सर्व आमचे देणगीदार, ते सर्व आमचे पुरस्कर्ते, ते संघ, ते खेळाडू, या सर्वांच्या मेहनतीमुळे, सर्वांच्या साथीने श्री साई स्पोर्ट्स या प्रकारची संकल्पना राबवतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय अखिल आला ऑन साइडला. पुन्हा एकदा राजांनी या चेंडूला खेळलं खूप चांगल्या प्रकारे. मिडविकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे, चांगली फिल्डिंग झाली, परंतु जोपर्यंत फेकी करेल तोपर्यंत 2 धावा सहजरित्याने डाऊन कंप्लीट केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 16 मध्ये 26 ची आता गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. आव्हान तितकंच मोठं नाही आहे. कैलासाची मनीष जनार्दन खडपे यांच्या स्मरणार्थ श्री सतीश सुकाळे यांच्याकडून 5,000 रुपयाची देणगी या स्पर्धेला मिळाली आहे. इनसाइड आउट चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे तिथे. व्हॉट अ कॅच. झेल टिपलाय झेल, संपलाय खेळ. राजन प्रजापती बात. मोठा हात राधिरा सत्यविनायक कामोटे संघाला. नाही राजन अखिल नॉन स्ट्राइकिंगला रनआउट झाला होता ना. काय जबरदस्त झेल. सुंदर झेल टिपला गेलाय आणि या झेलने पोटापुढे ही मॅच थोडीशी बदलवली आहे. 16-20चं इक्वेशन या मैदानावरती तितकं असं मोठं नव्हतं, परंतु विकेट आल्यानंतर आता 15-20चं इक्वेशन येऊन थांबलंय. 15-20 कसं असेल, माफ करा 26 आहे, माफ करा 26ची गरज आहे. 26ची गरज होती. 20 धावा झालेल्या आहेत आणि त्या 26 धावांचा पाठलाग करत असताना जो फलंदाज घातक वाटत होता, ज्या फलंदाजामध्ये अशी कुवत वाटत होती की तो फलंदाज इथे या मॅचला फिनिश करू शकतो, तो मैदाना बाहेर गेलाय. नवीन फलंदाज बिपिन परब, हार्ड हिटर बॅटर म्हणून त्याची ओळख, परंतु त्याच्या समोर सिननचं कडवं आव्हान आहे. सिननने आता कमबॅक केलाय आणि आता तो थांबायचं नाव घेत नाहीये. वन्स अगेन डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. हलका टेनिस बॉल, त्याच्यावरून सुद्धा चांगली गोलंदाजी करतात. रबर बॉलचं क्रिकेट इथे परिवार मैदानावरती खेळतात. तिथं सुद्धा त्यांची 30 प्रचिती. यावेळेला काय घडलंय, थोडी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु वेळ कुठे आहे, गती इतकी जास्त आहे की तितका वेळ दिला नाही बिपिनला आणि सर्व यष्टांचा वेध घेत असताना अजून एका विकेटचं पतन. 1 more विकेट डाऊन. बिपिन परब बाद. कोण येणार बघा. लेग स्टंपरचा चेंडू होता, कोणत्या प्रकारचं वळण नव्हतं. आतमध्ये येणारा चेंडू बॅट अँड पॅड मध्ये अंतर फलंदाजाने वाढवलं आणि त्याचा फायदा झालाय. नवीन फलंदाज कोण मैदानामध्ये येईल. फलंदाज लवकर पाठवा प्लीज. अधिरा सत्यविनायक कामोटे. चला नवीन फलंदाज सॅम्युअल मैदानाच्या दिशेने येतोय चांगल्या स्थितीमध्ये. सिनानने जे मागील 4 चेंडू हाताळले, 4 ते 5 चेंडू, ते खरोखर सरप्राईज करणार आहेत.
षटकार त्याची ओव्हर तू 6 बॉल इथे दाखवतोयस. हा इथे 1.5 आहे पण तिथे 6 बॉल आहे. तो नोचा पकडतच नाहीये. षटकारानंतर 6 बॉल झाले. ओव्हर दिले पण त्याने. एक मिनिट हॅलो, एक मिनिट थांबायचंय. पंच, षटक झालंय का? 5 बॉल झाले तिथे. ओके ओके, कळलं वाईटला काउंटेबल झालं. काही हरकत नाही. 20 धाबा धाव फलकावरती. आता 12-26 इक्वेशन आहे. नवीन गोलंदाजी मार्क वरती अक्षय ना तो, अक्षय गुरव गोलंदाजी मार्क वरती येतोय आणि एक मोठं द्वंद्व पाहायला मिळेल. अक्षयच्या समोर अखिल कुरसार असतील आणि अखिल मध्ये क्षमता आहे मोठमोठे फटके मारण्याची. मागील मॅच मध्ये तोच प्रयत्न होता परंतु स्वस्तात बाद झाले होते. वन डाऊनच्या भूमिकेमध्ये आले होते. आता अखिल वरती सर्वांच्या नजरा आहेत. अक्षय गुरवने आलेला पहिला चेंडूवरती अष्टा वाकवल्यात. पायावरचा चेंडू समजू शकलेला नाहीये. अखिल तयार होतो ऑफस्टनच्या बाहेर अशा प्रकारे चेंडू म्हणून, परंतु त्याचा फायदा झालाय अक्षय गुरवला. यष्टा वाकवत असताना अजून एका विकेटचं पतन. 1 मोर विकेट डाऊन. पहा कशा प्रकारे हा चेंडू हाताळला होता. ही दिवा एक्सप्रेस आहे. या खेळाडूने या मैदानावरती दिवाच्या साईड मधून खेळत असताना सुद्धा चांगला परफॉर्मन्स दाखवलाय. आज जॉर्ज टीमच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळतात. नवीन फलंदाज ओमकार मैदानाच्या दिशेने येत आहेत. खूप मोठी टास्क आहे ओमकारसाठी सुद्धा. बघा टॉप ऑर्डर पूर्णपणे कोलॅप्स झालाय. आता मिडल ऑर्डरला या धावफलकाला चेस करण्यासाठी आपल्या अंगावरती आलेल्या जबाबदारीला पार पाडायचं आहे, परंतु सोपं नाही आहे. अक्षय गुरव किंवा त्यानंतर येणारा गोलंदाज ही जी गोलंदाजीची जी काही दहशत आहे ती खूप मोठी आहे आणि या दहशतीवरती मात करण्यासाठी सेल्फ मोटिवेट करावं लागेल. डोळ्यामध्ये क्षेत्ररक्षक झेल खाली. दिनू 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 कांबळे झेलच्या खाली. लॉग ऑफ मध्ये टिपलाय झेल. अजून एका विकेटचं पतन. लगातार दुसरी विकेट. दोन विकेट येतात. पडणारा विकेट त्रासदायक ठरत आहेत. रबर बॉल क्रिकेटमध्ये 13 धावा षटकागणिक मोठ्या नव्हत्या. मॅचच्या जवळ आलेल्या होतात, परंतु राजन प्रजापतीची विकेट आणि त्यानंतर मध्ये पहा हा कशा प्रकारे झेल टिपला गेलाय. लॉंग ऑफ मध्ये दिनू तैनात होते आणि ते वेट करत होते त्या कॅचचा, कारण अक्षयचे जे चेंडू ते थोडेसे जड मध्ये जातात आणि त्याला खोदून काढून मारणं तितकंसं सोपं नाहीये. ते खोदून काढून मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करणं त्यासाठी खूप मोठी मेहनत आहे आणि त्यामुळे कॅच येण्याचे चान्सेस जास्त होते आणि तो कॅच दिनूच्या हातामध्ये विसावलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने सुमित आलाय. ओमकार बाद झालाय. ओमकारची जागा घेण्यासाठी सुमित आणि 10 चेंडू 26 इक्वेशन. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. 2 मोठे फटके मॅच मध्ये परत आणतील या षटकामधील. काय ते 2 मोठे फटके येतील का? एक धाव धावून कंप्लीट केली गेली. दुसरा धावेचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण. काय तिसरीचा प्रयत्न केला जाईल का? अगोदरच विकेटची रांग लागली त्यामुळे तिसरी धाव घेण्याचं काही साहस केलेलं नाहीये. 2 धावांवरती समाधान मारावं लागतंय. ये मॅच अभी भी ऑन आहे. इथून अजून एखादा मोठा फटका आला. येणाऱ्या 3 चेंडूमध्ये 2 मोठे फटके आले. मॅच पुन्हा एकदा बनेल अधीरा सत्याने कामोटेसाठी आणि आता ती मॅच बनवण्याची जबाबदारी कोणावरती आहे? सॅम्युअल. मॅच एज एज घेऊन चेंडू मागे गेला. गती इतकी जास्त की यष्टरक्षक सुद्धा बीट झालाय. धावचीची संधी कोण आहे की नाही ते हो जोपर्यंत फलंदाज येथील चेंडू लेट. यस 2 धावा धावून कंप्लीट होत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. प्रेझेन्स ऑफ माइंड सुद्धा खूप महत्वाचा असतो ज्यावेळेला तुम्ही अंडरआर्मचं या फॉर्मॅटचं क्रिकेट खेळत असता, कारण त्यावेळेला फेकी कुठे येते, कोणत्या एंडला येते, स्टंप पासून गोलंदाज किती लांब आहे, यष्टरक्षक किती लांब आहे, या सर्व बाबी सुद्धा पाहणं गरजेचे असतात
आणि त्याला हेरत असताना मात्र 2 धावा सहजरित्याने कंप्लीट केल्यात. 24 वरती धावफलक जाऊन पोहोचले. सुमितच्या पाठीमधून या 2 धावा येताना पाहिल्या. 8-22 ची इक्वेशन आहे आणि या 8-22च्या इक्वेशन मधून कशा प्रकारे पुढे जाते ही मॅच यावरती सर्वांचे लक्ष. कालची मॅच आठवते. 6 चेंडू 23 धावांची गरज असताना शेवटच्या चेंडूपर्यंत ती मॅच गेली. मोठा फटका. यावेळेला चेंडू बॅटर बरोबर आलेला नाहीये. क्षेत्ररक्षक आहे का तिथे? आहे. टिपला झेल आणि झेल टिपल्यानंतर माघारी परतावं लागतं सुमितला. फुलटॉस होता आणि खरोखरच हा लड्डू बॉल होता. या बॉलला मॉन्डलांच्या बाहेर पार करणं तितकंसं अवघड नव्हतं, परंतु या बॉलचा फायदा उचलू शकले नाहीयेत फलंदाज सुमित. मोमेंटम नावाचा प्रकार तिथे अडथळा म्हणून उभा राहिला आणि सुमितला सुद्धा माघारी परतावं लागतंय. आता ही मॅच हळूहळू अवघड बनत चालली आहे. 24-46च्या इक्वेशन मधून मॅच 7-22 पर्यंत आली. म्हणजे आतापर्यंत एकदाही असा प्रयत्न झालेला नाहीये की आस्किंग रन रेटला भेटलं जाईल आणि ही सर्वात मोठी चिंता वाढवण्याचं कारण लगातार आणि कालांतराने परत गेलेल्या विकेट हे बळकटीत येत गेले गोलंदाजांना. तनिष्का श्री जॉर्ज 11च्या नवीन फलंदाज अनिकेत आलाय. मोठा फटका यावेळेला उडवला. चेंडू हवेमध्ये उंची जास्त गाठली आहे आणि जवळ अंतर सुद्धा गाठले. वॉट अ शॉट. या मॅच मध्ये परत आणणारा षटकार अनिकेतच्या बॅटमधून येतोय आणि अक्षय गुरवच्या षटकाचा शेवट हा थोडासा चांगला राहिलेला नाहीये. निराशाजनक. हताश आणि निराश चेहरा अक्षयचा. आता 6-16ची इक्वेशन. मॅच अभी ऑन आहे. टीव्ही ऑन ठेवा. बघा कशा प्रकारे ऑफ स्टंपवरचा चेंडू लेग स्टंपवर त्याला पाया जवळ आला आणि त्यानंतर मात्र बॉटम हँडचा चांगला वापर करत असताना लेग फ्लिक उडवून दिलाय आणि त्याने वाईडिश लॉंग ऑनला क्लिअर केलंय 6 धावांसाठी. वॉट अ शॉट. या प्रकारची बॅटिंग ही आज प्रकारची कलात्मकता तुमच्यामध्ये असणं गरजेची आहे, कारण ज्या वेळेला पावसाळी क्रिकेट होतं, रबर बॉलचं क्रिकेट होतं, अंडरआर्म सिक्सरवारी म्हणजेच ओपनचं क्रिकेट होतं, त्यावेळेला जडमध्ये टाकणारी गोलंदाजी मोठ्या प्रमाणात होते, वेगानं केलेली गोलंदाजी मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे हे कौशल्य तुमच्या अंगीकृत असणं गरजेचं आहे. 6 चेंडू 16. नवीन गोलंदाजी बार्क वरती येतील. कोण आहे बॉलर? बॉलरचं नाव मित्रा ऋषी गोलंदाजी मार्क वरती येतोय. काल सुद्धा याच प्रकारच्या फटकेबाजी करणाऱ्या संघाने फायनल मध्ये एंटर केलंय. विकी पॅकेट ठाणे अशाच प्रकारचे काहीशे फटके त्यांनी प्रदर्शित केले आणि त्यानंतर सामना सोपा झाला होता आणि जय भवानी रॉयल चेंबूर या संघावरती मात केली होती. अंतिम सामन्यामध्ये अतिशय रोमहर्षक सामना झाला होता आणि त्याचीच प्रचिती या षटकाराने या मैदानात दिली. 6-16 या इक्वेशन मध्ये मॅच आहे. पुन्हा एकदा रोहन कानमंत्र देण्यासाठी आलेत. ऋषीला कशा प्रकारे चेंडू हाताळायचे आहेत, कारण जरीही टेलेंडर ची लाईन लागली असली तरी सुद्धा अनिकेतनं जो फटका मारलाय तो टेलेंडर वाला फटका नव्हता, हा प्रॉपर बॅट्समन वाला फटका होता आणि त्यामुळे या मॅच मध्ये जान झोकली आहे. थोडी का होईना परंतु चिंता वाढली आहे तनिष्का श्री जॉर्ज 11 कल्याणची. सॅम्युअल साठी हा चेंडू ऑन साइडला खेळला. मिडविकेट मध्ये क्षेत्ररक्षण इथे काय घडलंय? गांगुली त्या ठिकाणी होते, चेंडू निघून गेला. 1-2 बाउंड सीमारेखा पार, चौकार, 4 धावा. पहा कशा प्रकारे हा चेंडू खेळला गेला होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकता. चक्री पद्धतीने गोलंदाजी केली गेली. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता. सुरुवातीला शफल झाले होते, बॅकफुटवरती गेले आणि त्यानंतर मात्र क्रीजचा वापर करत असताना मिडविकेट मध्ये जिथे जास्त जागा ओपन होती त्या क्षेत्रात चेंडू खेळला गेला आणि 4 धावा सुद्धा मिळाल्यात. या प्रकारच्या फटक्यांची गरज आहे. आता 5-12 मतलब चेंडू गणिक ज्या काही
सिंगल धाव येते, एकच धाव, 4-11. बॉलची पाहणी केली जाते. अनिकेत स्ट्राईक वरती येतील. बघा अनिकेतचे खांदे पूर्णपणे उंच आहेत, कॉन्फिडन्स अप आहे. अशा पोझिशन मध्ये अशा स्थितीमध्ये खेळण्यासाठी त्याचे खांदे उंच आहेत. त्याच्या बॅटमध्ये एक षटकार आलाय. जी कामगिरी टॉप ऑर्डरच्या बॅटरकडून झाली होती ती कामगिरी त्याच्याकडून झाली आहे. म्हणजे सध्या स्थिती जर आपण पाहिली तर 50-50 चान्सेस आहेत. ही मॅच अजूनही दोन्ही संघांसाठी तितकीच समान आहे. अनिकेत समोर ऋषी. बघा अनिकेत सुद्धा याच धाटणीची गोलंदाजी टाकतात, त्यामुळे ऋषी काय टाकणार आहे, कसा टाकणार आहे, कुठून किती बाउन्स येणार आहे याची त्याला सुद्धा कल्पना आहे. आणि म्हणूनच हे बॅटल खूप चांगलं रंगेल. प्रेक्षकांसाठी ही येणारी बघा आमच्या मुख्य स्क्रीनवरती SSSचा लोगो, श्री साई स्पोर्ट्स, नॉट ओनली नेम, हे ब्रँड आहे. अनिकेत समोर ऋषी. श्री साई चॅम्पियनशिप सीझन 6 आपण पाहतात आणि त्या मोठा फुट्टा मारण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला चेंडू जर आपण बघितला प्रॉपर बॅटवरती आलेला नाहीये. एक धाव, दुसरी धाव. इथे काय घडलंय, चुकी झाली आहे. यस, नो, वेट अँड वॉट. हा ना थांब या गोष्टींचा काही तारतम्य मैदानात दिसलं नाही. चुकीचा संबंध आला, तोंड चाललं नाही, एकमेकांना कॉलिंग दिलं नाही आणि त्याचं भुगतान भोगावं लागतंय. अनिकेत लेग स्टंपवरचा चेंडू पायावरती आदळला आणि त्यानंतर मात्र बाकी सर्व कार्य, एक धाव कंप्लीट झाली होती आणि दुसरी धाव घेत असताना अशा प्रकारची विकेट आली. रोहन कोणत्याही प्रकारची चुकी करताना दिसलेला नाहीये. यष्टांच्या मागे अति चपळ असणारा हा कर्णधार, त्याने मात्र स्टंपवरती चेंडू लावलाय आणि फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. अनिकेत बाद होतोय. जो अनिकेत षटकार मारून अधिरासत्तेने कामोठ्याला मॅच मध्ये आणत असताना दिसला होता, तो मैदाना बाहेर गेला आणि आता नवीन बॅटर स्वप्नील कांबळे गोलंदाजीने प्रभावित केलं. आता फलंदाजीमध्ये ती कमाल करायची आहे. 3 मध्ये 10 अशा इक्वेशन मध्ये मॅच आहे आणि 3 मध्ये 10 ला क्लिअर करण्यासाठी या चेंडूवरती मोठा फटका नितांत गरजेचा अधिरासत्तेने कामोठेला. परंतु ऋषीची गोलंदाजी खरोखरच प्रभावित करणारी राहिली आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार काढल्यानंतर त्यानंतर ज्या प्रकारचं बॅक केलं उर्वरित 2 चेंडूमध्ये खरोखरच वाखाणण्याजोगे. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू आहे. एक धाव धावून कंप्लीट केली आहे का? येस, इट्स वाईट +1. अशा 2 धावा येत आहेत. अशा प्रकारचे चेंडू काल आपण बघितले होते. आनंद लोके ज्या वेळेला गोलंदाजी करत होते, सलीम ज्या वेळेला गोलंदाजी करत होते, तर अर्धी मॅच तर एक्स्ट्रानेच संपली होती. 19 धावा त्याने एक्स्ट्राने दिल्या होत्या. काल प्रशांत सर आमच्या साथीने बसले त्यावेळी त्याने उल्लेख केला होता. ती मॅच कोणत्याही गोलंदाजाने म्हणजे कोणत्याही फलंदाजाने बॅटच्या साहाय्याने संपली नाही, तर खरी तर ती मॅच 19 धावाने संपली आहे. हो, यावेळचा चेंडू जर आपण बघितला, पुन्हा एकदा चढमळ टाकण्याचा प्रयत्न, खाली राहिला होता चेंडू, एकदा कंप्लीट दुसरीचा प्रयत्न आणि इथे काय घडलंय, हा नाना वेट पाय धावत नव्हते. वाईड +1 बॉल काउंट. अरे वाईड दिला अंपायरने राजा. अंपायर्स येस, अच्छा पायाच्या मधून गेला, काही हरकत नाहीये. त्यामुळे फक्त 1 रन्स आहे, काही हरकत नाहीये. बघा 10 विकेट्स आतापर्यंत गेलेले आहेत. 3 चेंडू 8 ची मॅच, आता 2 चेंडू 7 वरती आले. कंपल्सरी चेस, इट्स अ मॅन्डेटरी. तुम्हाला धावांचा पाठलाग करावा लागेल आणि त्या मॅचला सोडावं लागेल. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतील. राहुल ठाकूर शेवटचा अंतिम विकेट आहे. कुणाला वाटलं होतं 4 षटकामध्ये इथे ऑल आउट होण्याची सुद्धा वेळ येईल, परंतु ती वेळ आली आहे. 46 धावांचा पाठलाग करण्यासाठी षटकार मारण्याच्या मोहामध्ये ही मॅच लांब झाली. जर का सिंगल डबल ट्रिपल याच्यावरती कॉन्सन्ट्रेट केलं असतं ही मॅच मला वाटतं 3 षटकामध्ये संपली असती. कारण या मैदानावरती 3 काय 4 धावा सुद्धा झाल्यात काल. म्हटल्यानंतर तुम्हाला ते कॅल्क्युलेशन करणं गरजेचं होतं. सॅम्युअल 2 चेंडू 7 धावांची गरज आहे. इथे मोठा फटका गरजेचा आहे. समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन विकेट. चेंडू आणलाय का दिनू, चेंडूला अडवलंय. मॅच ऑन आहे, मॅच ऑन आहे कारण 2 धावा इथं कंप्लीट झाल्यात. आता 1 चेंडू 5 धावांची गरज. काय जबरदस्त सामना.
शानदार मॅच. अशाच प्रकारच्या मॅचची प्रतीक्षा असते प्रेक्षकांना. अशाच प्रकारच्या मॅचेस व्हाव्या अशी सगळ्यांना वाटत असताना आता ही मॅच घेऊन आले तुम्हाला 1-5च्या इक्वेशन मध्ये. तनिष्का श्री जॉर्ज 11 कल्याण, तर दुसऱ्या बाजूला अधिरा सत्यविनायक कामोठे. हा सामना कोणाच्या बाजूने जाणार? 1 गेंद शेष 5 रन की जरूरत. 1 बॉल रिमेनिंग 5 रन्स रिक्वायर्ड टू विन. 1 चेंडू 5 धावा. कोणाची होणार हवा? मोठा फटका. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे परंतु चेंडू कुठे गेलाय? 6 की 1 की 2 6 षटकार. वॉट अ फिनिश. सॅम्युअल या मॅचला फिनिश केलंय. जे काही स्वप्न बघितलं होतं तनिष्का श्री जॉर्ज 11 कल्याण शेवटच्या चेंडूपर्यंत इंडिया वर्सेस 5ची प्रेडिक्शन, इंडिया वर्सेस पाकिस्तानची प्रेडिक्शन होती. 5% इंडियाकडे होते, 95% पाकिस्तानकडे होते. सेम स्थिती इथे होती आणि त्या स्थितीला बदलवलंय. काया पालट झालाय आणि अधिरा सत्यविनायक कामोठेचा दबदबा कायम ठेवलाय. वॉट अ बॅटिंग बाय सॅम्युअल. पहा कशा प्रकारे खेळलाय. मिडल नंबरचा चेंडू शफल झालाय यूज ऑफ द क्रीज आणि त्यानंतर सरळ स्क्वेअर लेगला भेटणारा अति सुंदर आणि दर्शनीय षटकार. वॉट अ शॉट. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. डेव्हिड पॅकर असेल पा लगेच क्षेत्ररक्षण लावायचंय आणि डिंग डॉंग कल्याण यांना विनंती की आपण बॅटर पाठवायचे आहेत. मॅन ऑफ द मॅच कोण असेल बघा. बॅटिंग समरी सॅम्युअल चौगुले 14 धावांची नाबाद केली आहे. मॅच सुद्धा फिनिश केली आहे. 6 चेंडूंचा त्याने सामना केलाय आणि एक बलाढ्य तनिष्का श्री जॉर्ज 11 संघावरती मात करत असताना या मॅचचा हिरो सुद्धा बनतोय. प्लेअर ऑफ द मॅच सॅम्युअल चौगुले 14 धावांची वैयक्तिक केली. सॅम्युअल आपल्यास विनंती आहे आपण यायचंय. काय जबरदस्त सामना. विकास कांबळे 10 चेंडू 14 धावांची वैयक्तिक केली. दिनूच्या 12 धावा, सुनीलच्या 4 धावा आणि रोहन कोणत्या प्रकारे धाव काढू शकले नव्हते. गोलंदाजीमध्ये राहुल ठाकूरने 7 धावा खर्च केल्या होत्या. सतीश शिंदे अधिरा सत्यविनायक कामोठेचे ओनर यांच्याकडे 1000 रुपयाचं बक्षीस आहे सॅम्युअल साठी, कारण सॅम्युअल्सने तो षटकार नाही मारला तर मॅच जिंकून दिली आहे. चला सॅम्युअल आपण या. प्लेअर ऑफ द मॅचचा खिताब आपल्याला दिला जाईल. तोपर्यंत डेव्हिड असेल्फा पॅकर आपण लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे आणि त्याचबरोबरीनं डिंग डॉंग कल्याण आपण 2 बॅटर पाठवायचे आहेत. चला सॅम्युअल आपण या. हॅलो. यालाच म्हणतात क्रिकेट. सामना कुठे होता, कोणाच्या बाजूने होता, कोण कोणाबद्दल काय विचार करत होता, परंतु सॅम्युअल ज्याने जास्त वेळ नॉन स्ट्राईक एंडवरती व्यतीत केलाय आणि असं असताना नॉन स्ट्राईक एंडवरती खेळ व्यतीत केल्यानंतर षटकार मारणं सोपं नाही आहे, परंतु खरोखरच ऐतिहासिक सामना इथे रंगवला आणि शेवटच्या चेंडूवरती षटकार. चला या सॅम्युअल लवकर. मी विनंती करेल मधु वालावलकर सर आपण या. आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा खिताब दिला जाणार आहे. सॅम्युअलला हा खिताब दिला जाईल. व्हॉट अ बॅटिंग. ज्या ज्या वेळेला श्रीसाई चॅम्पियनशिपची स्पर्धा आयोजित केली जाईल त्या त्या वेळेला हा षटकार सर्वांच्या आठवणीत राहील. सॅम्युअल हे नाव आठवणीत राहील आणि हा चित्त थरारक सामना सुद्धा ध्यानात राहील. खरोखरच फॅब्युलस बॅटिंग. बघायचे सुद्धा सांगितलं सोपं नाहीये. जोरदार टाळ्या होऊन जातात एकदा सॅम्युअल साठी. व्हॉट अ इनिंग. सॅम्युअल चौगुले मोदी सरांच्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी 2 गौरव केला जाणार आहे सॅम्युअलचा. आणि मधु सर आणि सॅम्युअल एकत्र खेळलेले आहेत हे सुद्धा ते सांगतात. बघा म्हणजे एक्सपिरियन्स प्लेअर आहेत आणि ही कामं एक्सपिरियन्स प्लेअरच्या हातून खूप वेळा होताना आपण बघितले आहेत. आज पुन्हा एकदा थैंक यू मधु सर. सैमुअल कैसा लग रहा है?
कसं वाटलं ही मॅन ऑफ द मॅचचा खिताब आपल्याला मिळतो आणि 1 चेंडू 6 धावा, मनामध्ये काय झालं होतं? 1 चेंडू 5 धावा. डुअर डाय होतं, म्हणजे मारायचंच होतं. मारला नाही तर नाही मारला, म्हणजे मारायचंच होतं तर मारून टाकला असं झालं. कॉन्फिडन्स तर होता आणि बॉलरनी फुलटॉस पण टाकला. समोर तुम्ही नॉन स्ट्राईक एंडला जास्त वेळ व्यतीत केला होता, म्हणजे जास्त वेळ उभे होतात आणि त्यानंतर हा स्वतःला कसं काय मोटिवेट केलं जेणेकरून हा षटकार यावा, कारण समोरचा गोलंदाज अटॅक तितकासा सोपा नव्हता. राईट, 16 पाहिजे होते, 2-6 1-6चीच मॅच होती, बाकी पळून पण झाले असते तो पॉझिटिव्ह होतो मी, झाला असता करून. आणि बॉलरनी लास्ट बॉलला चुकी केली, त्यामुळे. क्या बात आहे. ही श्रीसाई चॅम्पियनशिप तुम्हाला कशी वाटली इथं आल्यानंतर, ही स्पर्धा खेळल्यानंतर? खूप बरं वाटलं. खूप चांगली टुर्नामेंट आहे आणि कॅमेराज पण भरपूर आहे, कव्हर करतात आहे सगळीकडून. बरं वाटलं बघू. आयुष्यातल्या ज्या काही तुम्ही इनिंग्स खेळलेल्या आहेत त्यापैकी ही इनिंग तुमच्या स्मरणात राहणारी असेल? हो नक्की, हो नक्की. आणि मोठ्या टीमच्या अगेन्स्ट तर राहणारच. साऱ्या शुभेच्छा तुम्हाला यापुढील होणाऱ्या मॅचसाठी. हे होते सॅम्युअल चौगुले ज्याने अतिशय शानदार बॅटिंग केली. शानदार बॅटिंग म्हणत असताना त्या षटकाराला प्रदर्शित केल्यानंतर षटकाराने आपल्या संघाला जिंकून दिले. जाऊयात आता यापुढील मॅचकडे, ज्या ठिकाणी अजून 2